मोनेरा लर्न करणार आहे. आपले ऑनलाईन क्लासेस आणखी इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये काही चेंजेस केलेले आहेत. या लेक्चरला इंटरॅक्टिव्ह बनवलेलं आहे. कसं बघा, तुमच्यासमोर हेडिंग आहे किंगडम मोनेरा. आपण प्रत्येक शब्दावर प्रत्येक वाक्यावर एक प्रश्न तयार करणार आहे. जसं या ठिकाणी प्रश्न तयार होतो, व्हॉट इज अ किंगडम. ज्यावेळेस आपण ऑर्गॅनिझमला क्लासिफाय करतो, तर क्लासिफाय करताना सर्वात पहिले जे मोठे ग्रुप तयार केले जातात त्यांना आपण किंगडम म्हणतो. मग आता किंगडम म्हटल्याबरोबर समोर नाव दिलेलं आहे मोनेरा. तर आता 5 किंगडम पैकी एक किंगडम हा मोनेरा आहे. पुन्हा प्रश्न तयार होतो, मग 5 पैकी जर एक मोनेरा असणार, बाकीचे जे 4 आहेत ते कोणते किंगडम आहेत. मग आपल्या समोर या ठिकाणी आपण मेन्शन करू किंगडम प्लांटी, किंगडम प्रोटेस्टा, तीसरा किंगडम है किंगडम फंगाई एंड किंगडम एनिमलिया. तर या पद्धतीने हे 4 किंगडम आहे, 5वा हा आहे. तर हे 5 किंगडम आपल्याला लर्न करायचं आहे. तर आपण सर्वात पहिले मोनेरा हा किंगडम लर्न करणं चालू केला. बरं, तर याच्यामध्ये मेजर काही डिफरन्स आहे का? जसं आता किंगडम मोनेरा म्हटल्याबरोबर असे ऑर्गॅनिझम्स इन्क्लूड होतील जे प्रोकॅरियोटिक्स आहेत. मग हा एकटाच एक किंगडम आहे की ज्यामध्ये प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्व आहे. म्हणजे किंगडम मोनेरा सोडल्यानंतर जेवढेही किंगडम आहेत या सर्वांचे मेंबर यूकॅरियोट्स आहेत. त्यात या ठिकाणी आणखी पॉईंट आपला क्लिअर झाला. म्हणजे पहा, प्रोटेस्टा ज्यामध्ये अमिबा, पॅरामेसियम आणि त्यांचे सर्व रिलेटिव्ह येतील. या किंगडममध्ये प्लांटी आहे. तर पुन्हा प्लांटी सुद्धा यूकॅरियोटिक सेल पासून बनलेला आहे. किंगडम फंगाय और किंगडम एनिमलिया हे सर्व डेव्हलप आहेत, यूकॅरियोटिक सेल पासून बनलेले आहेत. तर इथे आपल्याला एक पहिला पॉइंट तयार झालेला आहे. काय बोलणार मग आपण किंगडम मोनेरा बद्दल? इट इन्क्लूड ऑल prokaryotic organism. So it's a living organism. आणि इथे काय दिलेलं आहे? प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. प्रश्न तयार होणार, व्हॉट इज अ प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. मग पुन्हा तुम्हाला या ठिकाणी क्लिअर होणार की ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑफ दिस अर्थ प्लॅनेट्स get classified into the 2 category, prokaryotes and eukaryotes. म्हणजे काय? असे ऑर्गॅनिझम की ज्यांच्या शरीरामध्ये किंवा ज्यांचं शरीर हे प्रोकॅरियोटिक सेल पासून बनलेलं आहे त्यांना आपण प्रोकॅरियोट्स म्हणतो. आणि असे ऑर्गॅनिझम की ज्यांचं शरीर यूकॅरियोटिक सेल पासून बनलेलं आहे त्यांना आपण यूकॅरियोट्स असं म्हणतो. तर आता प्रोकॅरियोटिक सेल आणि यूकॅरियोटिक सेल म्हणजे काय? तर अशी सेल ज्याचा न्यूक्लियस डेव्हलप नाही आहे त्याला तुम्ही प्रोकॅरियोटिक सेल म्हणाल. आणि अशी सेल की ज्याचा न्यूक्लियस वेल डेव्हलप आहे त्या सेलला यूकॅरियोटिक सेल असं आपण मेन्शन करतो. तर पहिला पॉइंट जो आहे तो सर्वांना क्लिअर झाला असेल. आपण आता पुढचा पॉइंट बघू. इट इज
ओमनी प्रेझेंट. तर हा जो शब्द आहे ओमनी प्रेझेंट रिलिजियस शब्द आहे. गॉडसाठी जास्त करून वापरला जातो. आपल्या सर्वांना माहीत आहे गॉडबद्दल बोललं जाणार की प्रेझेंट एव्हरीवेअर. तर किंगडम मोनेराचे मेंबर हे आपल्याला प्रत्येक ठिकाणी भेटतील. जमीन असो, पाणी असो, हवा असो किंवा पृथ्वीचा कोणताही एरिया, त्या ठिकाणी तुम्हाला मोनेराचे मेंबर भेटणार. तुम्ही जर हे दोन्ही पॉइंट ऑब्झर्व कराल तर तुमच्या लक्षात येणार की पहिल्या पॉइंटमध्ये त्याचे मेंबर दिलेले आहेत की मोनेरामध्ये कोणते कोणते लिव्हिंग येतील. दुसऱ्या पॉइंटमध्ये त्याचा ऍड्रेस दिला की हे मोनेरा पृथ्वीवर कुठे कुठे तुम्हाला दिसतात. आता आपण तिसरा जो पॉइंट घेणार तो आहे न्यूट्रिशनचा. बघ, सो अकॉर्डिंग टू द मोड ऑफ न्यूट्रिएंट्स, these monera they are classified into the two categories. पहिला जो आहे ऑटोट्रॉफ, that means they can prepare their own food by using the light energy or chemical energy. And heterotroph, so that means a monera which depends upon the other organism for the food is called heterotroph. आता पुन्हा ऑटोट्रॉफ मध्ये दोन कॅटेगरी तुमच्या समोर येतील की असे ऑर्गॅनिझम्स की जे लाईट एनर्जीचा वापर करून फूड तयार करतात, त्यांना आपण फोटो ऑटोट्रॉफ म्हणतो. आणि असे ऑर्गॅनिझम जे केमिकल एनर्जीचा वापर करून फूड बनवतात, त्यांना केमो ऑटोट्रॉफ आपण म्हणतो. तर इथे काय दिसणार तुम्हाला? लाईट एनर्जी. आणि या ठिकाणी काही केमिकल एनर्जी. तर आपलं वाक्य तयार होणार, दे मोनेरा or autotrophs which prepare their food by using light energy called photosynthetic autotroph or photoautotroph, and the organism which prepare their food by using chemical energy is called chemoautotroph. आणि हेट्रोट्रॉफ जे हे हेट्रोट्रॉफ्स दुसऱ्यावर डिपेंड राहते. ते स्वतःचं फूड स्वतः बनवू शकत नाही. सो दीज ऑर्गॅनिझम डिपेंड्स अपॉन दी अदर फॉर द फूड. दे आर कॉल्ड हेट्रोट्रॉफ्स. आता या हेट्रोट्रॉफ मध्ये जी लिस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला दिसणार लॅक्टोबॅसिलाई, रायझोबिया, सॅल्मोनेला टायफी, विब्रो कॉलरी, अशी खूप मोठी लिस्ट आहे. ते यापैकी काही आपले फ्रेंड आहेत, लाईक अ लॅक्टोबॅसिलाई. ते आपल्याला दही देतात, कर्ड प्रिपेअर करून देतात, योगर्ट, कर्ड. आणि बाकी काही असे आहेत की जे आपल्याला डिसीज तयार करून हार्म पोहोचवतात. तर आपण या ठिकाणी जर यांचा नंबर जर पाहिला तर तुम्हाला दिसणार की ऑटोट्रॉफ्स यांचा नंबर कमी आहे आणि हेट्रोट्रॉफ्स यांचा नंबर सर्वात जास्त आहे. यामध्ये काय कराल, दोन ग्रुप या ठिकाणी आपण तयार करू. एक असा ग्रुप जो आपला फ्रेंड आहे, जसं रायझोबिया, तो जमीनमध्ये राहणार, हवेतला नायट्रोजन फिक्स करून झाडाला देणार, तर तो फर्टिलायझर म्हणून काम करतो. पण एक असा पण आहे जो आपल्या इंटेस्टाईन मध्ये जातो आणि आपल्याला टायफॉइड क्रिएट करतो. तर सॅल्मोनेला टायफी एनिमी मध्ये येणार. बघा, पण आतापर्यंत 3 पॉइंट पाहिले. पहिल्या याच्यामध्ये कोणते ऑर्गॅनिझम मोनेरामध्ये येतात ते पाहिलं. दुसऱ्या याच्यात त्याचा ऍड्रेस. तिसरा पॉइंट हा मोड ऑफ न्यूट्रिशनच्या नुसार मोनेराचं क्लासिफिकेशन. जसं ऑल दिस मेंबर ऑफ मोनेरा they are get classified into the two category, autotrophs and heterotrophs. ऑटोट्रॉफ हे स्वतःचं फूड बनवतील
मे बी लाईट एनर्जीचा वापर करून किंवा केमिकल एनर्जीचा वापर करून. आणि हेटेरोट्रॉपचा नंबर सर्वात जास्त राहणार हे दुसऱ्यावर डिपेंड राहते. आता आपण पुढचा पॉइंट पाहू. These organism does not contain well developed nucleus. तर वाचल्याबरोबरच एक प्रश्न तयार होतो, व्हॉट इज अ वेल डेव्हलप न्यूक्लियस. हे तर आपल्याला समजलं की यांच्यामध्ये न्यूक्लियस डेव्हलप नाहीये, पण वेल डेव्हलप न्यूक्लियस असतं कसं. तर तुम्ही उत्तर द्या, व्हेन ऑल द कंपोनेंट ऑफ न्यूक्लियस आर प्रेझेंट इट इज कॉल्ड डेव्हलप न्यूक्लियस. अँड व्हेन सम कंपोनेंट ऑफ न्यूक्लियस लाईक अ न्यूक्लियर मेम्ब्रेन, न्यूक्लियोप्लाझम are absent, then we call not developed nucleus. बरं, आता हे जसं आपण कंप्लीट केलं, आपल्या डोक्यात काय चालू झालं की बा यांचं जे न्यूक्लियस आहे हे डेव्हलप नाही. लगेच एक पुढचा प्रश्न तयार होऊन जाईल की न्यूक्लियस डेव्हलप नाही आहे, तर मग न्यूक्लियस कसं आहे मग यांचं. तर ते या ठिकाणी आपण मेन्शन करणार. डीएनए एक्झिस्ट in the form of simple double stranded circular structure we call nucleoid. तर यांचं जे जेनेटिक मटेरियल आहे किंवा न्यूक्लियस आहे हे कसं राहणार. तर हे डीएनए आहे, ते सिंपल आहे, जास्त इव्हॉल्व नाही आहे, डबल स्टँडर्ड, ते दिसायला असं राहील. हा एक स्ट्रँड, हा दुसरा स्ट्रँड, अँड दिस टू स्ट्रँड दे आर जॉईन टुगेदर बाय द हायड्रोजन बॉन्ड. जर असं असेल तर याला डबल स्टँडर्ड डीएनए म्हणणार. Why we called simple? Because it is not associated with the histone protein. त्याचं जे कॉइलिंग आणि सुपर कॉइलिंग आहे हे तुम्हाला दिसत नाही, म्हणून सिंपल हा शब्द घेतलेला आहे. डबल स्टँडर्ड हेही समजलं. सर्क्युलर, तर आता अशा टाईपचा जो डीएनए आहे तो आपल्यामध्ये असतो, प्लांटमध्ये असतो, त्याच्यासोबतच फंगसमध्ये पण राहणार. पण तुम्ही जर बॅक्टेरियाचा विचार जर केला तर तुम्हाला हे दोन्ही टोकं एकामेकांना जोडलेले दिसतील. तर कसं राहणार सर्क्युलर डीएनए बघ. हा एक स्ट्रँड इथपर्यंत, दुसरा स्ट्रँड दाखवेल, अँड बोथ स्ट्रँड दे जॉईन टुगेदर बाय द हायड्रोजन बॉन्ड. तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्क्युलर डीएनए दिसते. हा सर्क्युलर डीएनए, हा स्ट्रेट डीएनए. हा सिंपल असतो, इव्हॉल्युशन मध्ये सगळ्यात पहिले तयार झाला, नंतर हा डेव्हलप झाला. आणखी पुढचा पॉइंट समजून घेऊ आपण. बरं, हे समजलं तुम्हाला. त्याचं जेनेटिक मटेरियल सिंपल आहे. हिस्टोन प्रोटीन हे कॉइलिंग आणि सुपर कॉइलिंग साठी वापरले जातात, तर ते नाही आहे. डबल स्टँडर्ड आहे हे तुम्हाला समजलं, सर्क्युलर आहे तेही समजलं. त्याचं नाव काय दिलंय? न्यूक्लिओइड. न्यूक्लिओइडला साध्या भाषेत सांगायचं असेल तर आपण त्याला असं म्हणू शकतो की इट्स अ चाइल्ड न्यूक्लियस. ते डेव्हलप नाही आहे, काही गोष्टी त्याच्यामध्ये प्रेझेंट नाही. तर काय करायचं अशा वेळेस कन्फ्युजन अवॉइड करायसाठी, कारण दोन शब्द खूप सारखे दिसतात. तर इथे ब्रॅकेटमध्ये न्यूक्लियस लिहायचं, त्यानंतर त्याला बॉक्स टाकायचं आणि मग खोडायचं. म्हणजे तुमच्या ब्रेनला हे समजणार की मोनेरामध्ये न्यूक्लिओइड लिहायचा
न्यूक्लियस नाही, हे एकदम फिक्स झालं. आणि तुम्हाला हे पण समजलं की न्यूक्लिओइड अँड न्यूक्लियस दीज आर टू डिफरंट थिंग्स. दोन्ही पण अलग अलग आहेत. एवढे अलग आहेत की त्यांच्यामुळं पूर्ण पृथ्वीवर ऑर्गॅनिझमचे 2 ग्रुप पडले. बघा, एक असा ग्रुप जो आपण लर्न करत आहे, मोनेरा, ज्याच्यामध्ये बॅक्टेरियावाली व्हरायटी राहणार. आणि हे सोडून जे काही राहणार त्या सर्वांमध्ये तुम्हाला न्यूक्लियस दिसते. त्यामुळं या एक नाहीत, वेगळ्या वेगळ्या 2 गोष्टी आहेत. बरं, आणखी महत्वाचं, हा जो सर्क्युलर डीएनए आहे ना, जो सिंपल आहे, डबल स्टँडर्ड आहे, त्याला आपण न्यूक्लिओइड पण म्हटलं. याचं एक दुसरं नाव किंवा यालाच क्रोमोझोम सुद्धा मेन्शन करतात. तर मग आपल्यासाठी एक डायलॉग तयार झाला या ठिकाणी की बॅक्टेरिया कंटेन 1 chromosome. Now that chromosome is called nucleoid. What is a nucleoid? Simple, double-stranded, circular DNA means a nucleoid, means a single chromosome. This is the genetic material of the bacteria. चला, इथपर्यंत क्लिअर. Next one. The body is covered by cell wall. तर बॅक्टेरियाची जी बॉडी आहे ती सेल वॉलने कव्हर केलेली असते. आता इथे एक लक्ष ठेवण्यासारखा विषय आहे की सेल वॉल इज फॉर्म बाय पेप्टाइडोग्लायकॅन. The cell wall is formed by peptidoglycan or murin. तर ज्यावेळेस बॅक्टेरिया हा ग्राम पॉझिटिव्ह असतो तेव्हा सेल वॉल पेप्टाइडोग्लायकॅनची असते. जेव्हा तो निगेटिव्ह असतो तेव्हा सेल वॉल ही म्युरिन या मटेरियल पासून बनलेली असते. तर इथे आपण त्याचा कव्हरिंग सांगितलं, इथे आपण जेनेटिक मटेरियलवर बोललो, या ठिकाणी आपण न्यूक्लियस बद्दल सांगितलं, इथे आपण मोड ऑफ न्यूट्रिशन नुसार मोनेराला क्लासिफाय केलं. सो इट इंडिकेट द ॲड्रेस अँड इट इन्क्लूड मेंबर्स ऑफ मोनेरा. In Monera, membrane-bound cell organelle, they are absent. Membrane-bound cell organelles are absent. ते कोणते कोणते मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनल आहेत? जसं माइटोकॉन्ड्रिया, then क्लोरोप्लास्ट, एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम, गोल्गी बॉडीज, दे आर absent. पण मग त्याचे ऑर्गन कोणते? तर तुम्हाला एक गोष्ट मेन्शन करावी लागेल की इट कंटेन रायबोसोम. काय आहे त्यामध्ये? रायबोसोम प्रेझेंट आहे. बट ना ब्रॅकेटमध्ये एक गोष्ट खूप महत्वाची मेन्शन करावी लागेल की दिस मोनेरा कंटेन 70 years व्हरायटी ऑफ द रायबोसोम. 70 years. आता इथला हा जो यस आहे, पार्टिकलची जी साईज आहे तो इंडिकेट करतो. स्वेटबर्ग युनिट असं म्हटलं जाईल त्याला. ज्या डेव्हलप सेल आहेत जसं
प्रोटेस्टा, फंगाय, ॲनिमलिया, प्लांटी या सेलच्या आतमध्ये जर तुम्ही रायबोझोमला बघाल तर रायबोझोम हा 80S व्हरायटीचा आहे. तर आपल्या समोर ना रायबोझोम दोन प्रकारचे येतील. छोट्या साईजचा जो रायबोझोम आहे साधा सुद्धा 70S, जो आपल्याला फक्त आणि फक्त मोनेरा किंगडम वाल्यांमध्ये दिसणार. आणि दुसरा जो रायबोझोम आहे तो 80S, जो आपल्याला प्रोटेस्टा, ॲनिमलिया, प्लांटी, फंगाय या सर्वांमध्ये दिसेल. युकॅरियोटिक सेलमध्ये 80S, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये 70S. आणि रायबोझोम काय करणार मग बॅक्टेरियाच्या शरीरात? मोनेराच्या शरीरामध्ये एक फॉर्म द प्रोटीन, जे काही स्ट्रक्चर राहणार, मेम्ब्रेन बनवायचं आहे. वॉल जे आहे जसं पेप्टाइडोग्लायकॅन आहे त्यामध्ये तुम्हाला कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन दोन्ही गोष्टी दिसतील. तर तिथेही प्रोटीनची आवश्यकता आहे. सिलिया असणार, फ्लॅजेलम असणार. तर बऱ्याचशा ठिकाणी प्रोटीन आणि कन्स्ट्रक्शनचं काम चालणार बॅक्टेरियामध्ये. त्या ठिकाणी रायबोझोम खूप महत्वाचा रोल प्ले करेल. कसा प्ले करणार? बाय परफॉर्मिंग प्रोटीन सिंथेसिस. नेक्स्ट पॉइंट आहे रिप्रोडक्शन. हे मोनेरा जे आहे यांचं रिप्रोडक्शन कसं होतं? So reproduction occur by majority of reproduction it occur by asexual method. तर asexual मध्ये काय दिसणार? Budding and the fission budding. पहा, बॉडीला एक बर्ड तयार होईल, मीन्स अ स्मॉल न्यू एक्सटेन्शन. ते वाढत जाणार आणि मेन बॉडीपासून तुटणार. हे काय झालं? चाइल्ड. याला आपण बडी म्हणणार. फिशन काय असणार? फिशन मध्ये जी बॉडी आहे ही दोन मध्ये डिवाइड होते आणि नंतर तयार झालेले जे दोन तुकडे राहतील दे टर्म ॲज अ चाइल्ड, न्यू जनरेशन. तर एकदम सिंपल फॉर्म मध्ये जे रिप्रोडक्शन होतं ते asexual reproduction. and bacteria also shows sexual reproduction. आता हे खूप कमी राहील, पण याचं नाव लक्षात ठेवायचं, कॉन्जुगेशन. सेक्सुअल रिप्रोडक्शन जे आहे त्याला आपण कॉन्जुगेशन म्हणणार. and it occurs through the villi. जो बॅक्टेरियाच्या बॉडीवर एक स्ट्रक्चर आहे जो सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये काम करतो, दॅट इज द विलाय. फिम्ब्रिया, सिलिया सारखा स्ट्रक्चर आहे. सो इन मोनेरा रिप्रोडक्शन ऑकर बाय असेक्सुअल अँड सेक्सुअल मेथड. जो असेक्सुअल वाला आहे त्याच्यामध्ये काय पाहिलं आपण? बडिंग. आणखी काय पाहिला? फिशन. आणि जे सेक्सुअल वाला होतं याच्यामध्ये काय पाहिलं आपण? कॉन्जुगेशन. नाउ दिस किंगडम मोनेरा also shows extra genetic material in the form of plasmid. तर या बॅक्टेरियाच्या शरीरामध्ये याचा स्वतःचा सर्क्युलर डीएनए तर आहेच, पण याच्यापेक्षाही छोट्या साईजचा सर्क्युलर डीएनए असतो, तो एक्स्ट्राच आहे. दॅट इज कॉल्ड प्लाझ्मिड. बघा कसं. समजा आता हा एक बॅक्टेरिया आहे, या स्पॉटवर सर्क्युलर डीएनए आहे. आता हे जे सर्क्युलर डीएनए आपल्याला दिसत आहे, काय म्हणाल तुम्ही याला? हा जो सर्क्युलर डीएनए आहे हा न्यूक्लिओइड आहे. याचंच नाव क्रोमोझोम आहे. म्हणजे आपल्याला समजून घेण्यासाठी हा पोर्शन म्हणजे बॅक्टेरियाचं न्यूक्लियस. पण न्यूक्लियस शब्द नाही वापरायचा. याला तुम्ही न्यूक्लियस ऑफ बॅक्टेरिया म्हणू शकता. मनातल्या मनात
हे सांगू शकतं. परंतु हे सोडूनही बॅक्टेरियाच्या शरीरामध्ये आणखी स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, दॅट इज कॉल्ड प्लाझ्मिड. आणि हे प्लाझ्मिड सर्क्युलर डीएनएचंच बनलेलं आहे, पण हे छोट्या साईजचं आहे. हे इथे मेन्शन करू आपण. These are plasmid. पुन्हा एक प्रश्न तयार होणार, व्हॉट इज द रोल ऑफ द प्लाझ्मिड. तर हे प्लाझ्मिड मेटाबॉलिझमही सांभाळतं आणि ऍडव्हर्स कंडिशनमध्ये बॅक्टेरियाचं जे प्रोटेक्शन आहे ते करण्याचं काम करणार. आणि अशी कंडिशन की आता बॅक्टेरियाची डेथ होणार तेव्हा हे रिप्रोडक्शनचं सुद्धा काम करेल. आणि अँटीबायोटिक रेझिस्टन्स यांच्यामुळेच बॅक्टेरियाला मिळणार. Now the kingdom Monera contain extra genetic material in the form of plasmid. तर मोनेराच्या जवळ त्याचा स्वतःचा सर्क्युलर डीएनए तर आहे, पण एक एक्स्ट्राची रिंग त्याच्याजवळ असते. ती सर्क्युलर डीएनए पासून तयार झालेली आहे. त्याची साईज छोटी राहणार, पण एक्स्ट्रा जे मटेरियल या ठिकाणी बॅक्टेरिया दाखवणार त्याला आपण प्लाझ्मिड म्हणणार. थोडं स्ट्रक्चर सुद्धा समजून घेऊ आपण. आता ही बॅक्टेरियाची सेल आहे. या स्पॉटवर मेसोझोम आहे, फोल्ड ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन, आणि त्याच्या सोबत सर्क्युलर डीएनए अटॅच. दिस इज द सर्क्युलर डीएनए. आपण याला न्यूक्लिओइड म्हणणार, क्रोमोझोम म्हणणार. म्हणजे हे न्यूक्लियस झालं. Now the member of Monera contain extra genetic material in the form of circular DNA. बरं, पहिला पण सर्क्युलर डीएनए आहे, तो तर त्याचा मेन पोर्शन आहे. पण आता हा जो सर्क्युलर डीएनए आहे याची साईज छोटी राहील आणि हा एक्स्ट्रावाला आहे. आता हा सर्क्युलर डीएनए प्लाझ्मिड म्हणून आयडेंटिफाय होतो. जसं आता इथे आपण एक बॅक्टेरियाची सेल ड्रॉ केली. या बॅक्टेरियाचा जो आत्मा आहे तो सर्क्युलर डीएनए इथे मेन्शन केला. ठीक आहे. आता जो एक्स्ट्रा जेनेटिक मटेरियल म्हटलेला आहे, now the member of Monera contain extra genetic material in the form of plasmid. तर प्लाझ्मिडच्या फॉर्म मध्ये मोनेराच्या जवळ एक्स्ट्रा जेनेटिक मटेरियल आहे. थोडं डायग्राम मध्ये समजून घेऊ आपण. बघा, या ठिकाणी मी बॅक्टेरियाची सेल ड्रॉ केलेली आहे. इथे सर्क्युलर डीएनए, याला आपण न्यूक्लिओइड म्हणणार, क्रोमोझोम म्हणणार. बट हे सोडून एक्स्ट्रा जेनेटिक मटेरियल जे राहील त्याला प्लाझ्मिड म्हणणार आपण. ते अशा पद्धतीचे सर्क्युलर ओव्हल शेप स्ट्रक्चर तुम्हाला दिसतील. वी कॉल द प्लाझ्मिड. त्याचा नंबर 1 असू शकतो, 2 किंवा 3 पण राहू शकतो. आता आपण मोनेराचं क्लासिफिकेशन पाहणार आहे. क्लासिफिकेशन करण्यासाठी 2 मेथड आहेत. पहिली मेथड आहे शेपच्या नुसार.
दुसरी मेथड आहे इव्हॉल्युशनच्या नुसार. सो ऑन द बेसिस ऑफ शेप the kingdom Monera include or get classified into Caucasus. Second is the Bacillus, Vibrio, Spiralium. If the bacteria is spherical or oval shape, it is called coccus. And if bacteria is a rod shape, term as the bacillus. तुम्हाला या ठिकाणी न्यूमोकोकायचं उदाहरण दिसेल. या ठिकाणी सॅल्मोनेला टायफीचं एक उदाहरण तुम्हाला इथे दिसेल. And if the bacteria is a comma shape like this, जर बॅक्टेरिया असा असेल तर विब्रिओ म्हणायचा, विब्रो कॉलरी, ज्यामुळे कॉलरा होतो. आणि सॅल्मोनेला टायफी, ज्यामुळे टायफॉइड होतो. याच्यामध्ये आपला एक फ्रेंड पण आहे, वी कॉल्ड रायझोबिया, नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया. नाव द रायझोबियम ॲक्ट ॲज अ बायो फर्टिलायझर, म्हणजे शेतामध्ये फर्टिलायझरचं सुद्धा काम करणार आपल्यासाठी. आणि स्पायरुलियम म्हटल्यानंतर हे कॉईलच्या फॉर्ममध्ये तुम्हाला दिसते. आणि स्पायरोचेट यापेक्षा जास्त कॉईल असले तर स्पायरोचेट दिसणार. तो कॉईल फॉर्म मध्ये जोही बॅक्टेरिया आपल्याला दिसणार, सो इफ इट इज इन द कॉईल फॉर्म वी कॉल स्पायरुलियम. आता हे क्लासिफिकेशन कशाच्या भरोशावर होतं? शेपच्या भरोशावर. आणि शेपला मॉर्फो सुद्धा म्हटलं जातं. एक्सटर्नल किंवा शेप किंवा मॉर्फो एकच गोष्टी आहे. तर दिस क्लासिफिकेशन इज अ मॉर्फोजेनिक क्लासिफिकेशन बिकॉज इट डिपेंड अपॉन द शेप ऑफ द बॅक्टेरिया. त्याचा शेप बघायचा, नाव द्यायचं. जर तो रॉड शेप दिसला तर तुम्ही त्याला बॅसिलाई म्हणायचा. जसं दही तयार करून देणारा लॅक्टोबॅसिलाई, तर हा आपल्याला रॉड शेप दिसतो म्हणून आपण त्याला बॅसिलस म्हणतो. लॅक्टोचा अर्थ काय? मिल्क. आता दुसरं आहे इव्हॉल्युशनच्या नुसार बॅक्टेरियाचं किंवा मोनेराचं क्लासिफिकेशन. सो ऑन द बेसिस ऑफ इव्हॉल्युशन these bacteria are classified into the Archaebacteria and Eubacteria. Archaebacteria, दूसरा है Eubacteria. तर दोन्ही शब्दांना कंपेअर केलं तर तुम्हाला बॅक्टेरिया हा शब्द कॉमन दिसेल. पण या बॅक्टेरियाच्या अगोदर एक शब्द आहे आर्की. तर आर्कीचा अर्थ होतो एन्सियंट, खूप अगोदरचे. या ठिकाणी जर पाहाल तुम्ही तर ईयू म्हणजे काय? ट्रू. जे नंतर तयार झाले, थोडेसे जास्त डेव्हलप झाले, त्यांना आपण यू बॅक्टेरिया म्हणतो.